अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आहे। काल प्रभू श्रीरामच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये व्हायरल झाले। प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान झाली असून त्यांच्या अभिषेकाची संबंधित कार्यक्रमही सुरू आहे। प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाचीच का असा प्रश्न अनेकांना पडला आहे। रामाची मूर्ती काळ्या रंगाची का आहे याचं उत्तर शिल्पकार अरुण योगीराज यांची पत्नी विजेता योगीराज यांनी दिलं आहे। मूर्तीसाठी काळ्या पाषाणाची किंवा कृष्णशिला ज्याला म्हणतात त्याची निवड करण्यामागे एक मोठं रहस्य असल्याचं त्यांनी सांगितलं। या कृष्णशिलेमध्ये असा गुणधर्म आहे ज्यामुळे दुधाचे कोणतेच परिणाम त्याच्यावर होत नाही। आपण देवाला दुधाचा अभिषेक करतो किंवा मूर्तीला दूध अर्पण करत असतो। दुधातील घटकांचा मूर्तीवर कोणताही परिणाम होत नसल्याने कृष्णशिला या मूर्तीसाठी वापरण्यात आली आहे। या कृष्णशिला म्हणजेच काळ्या पाषाणावर कोणत्याही ॲसिड किंवा आग किंवा पाण्याचाही परिणाम होत नाही। हजारो वर्षांपर्यंत ही मूर्ती अशाच प्रकारात दिसेल असं शिल्पकार एका वृत्तमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या। दरम्यान काळा पाषाण हे कॉन्ट्रॅक्ट करून मूर्तीचे सौंदर्य वाढवत असतात।